नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। आपण नेहमी म्हणतो की शिक्षक म्हणजे गुरु, शाळा क्लास म्हणजे ज्ञानाचं मंदिर। पण बीड मधल्या या प्रकरणानं हा सगळा विश्वास हादरवून टाकलाय। एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 10 महिने लैंगिक छळ आणि आरोपी कोण? तिचेच शिक्षक। आज आपण या घटनेत काय काय पुरावे समोर आलेत, विद्यार्थिनीशी असलेले चॅट, ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स हे सगळं अगदी उलगडून बघणार आहोत। 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 जवळपास 10 महिने एका 17 वर्षाच्या विद्यार्थिनीला क्लासच्या कॅबिनमध्ये बोलवून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो। कोचिंग क्लासचे मालक विजय पवार आणि दुसरा शिक्षक प्रशांत खाटोकर दोघे मिळून फक्त धमक्याच नाही तर तिला गप्प बसायला भाग पाडणं, धमकावणं, कुणाला सांगितलं तर परिणाम भोगशील। शिक्षणासाठी आलेली मुलगी जी कुटुंबाच्या अपेक्षांसोबत स्वप्न घेऊन आली होती, या भयान जाळ्यात अडकली। या गुन्ह्यातला सगळ्यात पहिला प्रश्न, पुरावा कुठे आहे? उमा किरण कोचिंग संकुलात 40 CCTV कॅमेरे होते, पण डेटा स्टोरेज जून 2025 पासूनच अवेलेबल आहे। घटना मे मध्ये झाली म्हणजे त्यावेळचे फुटेजच उपलब्ध नाही आहेत। हा फक्त अपघात आहे का? योगायोग आहे का की हे मुद्दाम केलं गेलं? हा प्रश्न उभा राहतोय। ही प्री प्लॅन करून हे सगळं केलं गेलं का? आरोपींनी पुरावे पुसण्यासाठी मोठा आटापिटा केला असे यातून स्पष्ट दिसतंय। विद्यार्थिनीशी असलेले चॅट्स, ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स डिलीट करण्याचा देखील प्रयत्न झाला, त्या डिलीट केल्या गेल्या। स्क्रीनशॉट डिलीट केले आरोपींनी। मोबाईल, लॅपटॉप, टॅब हे आता पोलिसांनी जप्त केलंय। काही फॉरवर्ड केलेल्या फाइल्स आणि चॅट बॅकअप पोलिसांच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे हे एकंदरीत दाखवतं की काहीतरी लपवायचं होतं, गुन्हा झाकायचा होता, पण त्या मुलीनं धाडस दाखवलं आणि त्यामुळे ते आरोपी गजाआड गेले। सुरुवातीला आरोपींना केवळ 2 दिवसांची पोलीस कोठडी झाली। त्यानंतर विरोधी नेत्यांनी गंभीर आरोप केले। आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं बोललं गेलं। आमदार धनंजय मुंडे असं म्हणाले की विजय पवार हा स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांचा माणूस आहे आणि राजकीय ओळखीमुळेच कारवाई उशिरा झाली का? मग हा गंभीर प्रश्न उभा राहतो। मात्र त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की माझ्या जवळचा असला तरी कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यानंतर मग वेगानं हालचाली घडू लागल्या। आता या प्रकरणाच्या तपासामध्ये केवळ लैंगिक अत्याचारच नाही तर पोलीस तपासात आर्थिक गैरव्यवहार देखील उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कारण विजय पवारने कर वाचवण्यासाठी प्रशांत खाटोकरला वेगळ्या क्लासचा मालक दाखवलं। शिक्षकांची हजेरी, विद्यार्थ्यांची नोंद काहीही व्यवस्थित नाहीये। हजारो विद्यार्थी शिकत असतानाही नियमांचे 3-13 वाजलेले या ठिकाणी आता उघडकीस येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली आहे। वरिष्ठ महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केली जाईल, पण अजूनही त्या SITचा अधिकृत आदेश नाही। म्हणजे राजकारणातच हे प्रकरण अजून अडकलंय का? सखोल चौकशी होऊन आरोपींना शिक्षा होणार आहे का? आणि ती सुद्धा अशी शिक्षा की ज्यामुळे नराधमांमध्ये एक धाक निर्माण होईल। मोबाईल CDR तपास, स्क्रीनशॉट, ऑडिओ मिळवण्याची मोहीम हे सगळं सुरू आहे। DVR फॉरेन्सिक लॅबला पाठवलं गेलंय। जुनं फुटेज मिळवण्याचा प्रयत्न होतोय। तपासायला वेग आलाय, पण तो पुरेसा आहे का? आणि हे पहिल्यांदाच घडलंय का? तर नाही। 2 वर्षापूर्वी एका माजी सैनिकानं देखील तक्रार केली होती की विजय पवारनं शाळेतल्या मुलीचा छळ केला, पण त्यावेळी कारवाई झाली नाही का? राजकीय दबाव, पोलिसांची कुचराई की उदासीनता? जर ती कारवाई झाली असती तर आजची घटना टळली असती। प्रश्न असा आहे की कायद्याचं भय राहिलंय का? शिक्षक म्हणून मुलींना शिकवायला हवं की त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं? शाळा क्लास शिक्षणाचं मंदिर की शोषणाचे अड्डे? आणि हे थांबवायचं असेल तर लोकांनी, पालकांनी, प्रशासनाने जागं व्हायला हवं। आज बीडमध्ये जे घडलं ते उद्या आपल्या गावात होऊ नये। प्रशासनाने दबावाला भीक घालू नये। कायदा सर्वांना सारखा असावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी। तुमचं मत काय आहे? आरोपींना संरक्षण मिळतंय असं तुम्हाला वाटतंय का? कमेंटमध्ये सांगा। ही चर्चा गरजेची आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच निर्भीड आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी। धन्यवाद।